एका 65 वर्षीय शेतकऱ्यानं स्वतःलाच नांगराला जुंपलंय। लातूर जिल्ह्यातल्या हाडोळे इथला हा प्रकार समोर आलाय। मागील 7 ते 8 वर्षांपासून याच प्रकारे ते काम करतायत। यावर्षी शरीर थकलंय, हातपाय मात्र हलतायत, मान हलतीये, मात्र नशिबी आलेले कष्ट हे काही संपत नाहीयेत। पेरणीपूर्व मशागत, पेरणी तसंच बी खत यांचा खर्च हा परवडत नाहीये आणि त्यामुळेच ते आणि त्यांची पत्नी हे दोघे शेतामध्ये अक्षरशः राबतायत। ट्रॅक्टर आणि बैलाचा नांगर यासाठी नांगरणीसाठी जो वापर होतो तो त्यांना शक्य नाहीये आणि म्हणून हे दोघे जण वयोवृद्ध आपल्या शेतामध्ये राबतायत। निसर्गाचा लहरीपणा, शेतीबाबतची धोरणं यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं अर्थकारण हे पूर्णपणे कोलमडलेलं आहे। बैलानं का पेरणी करत नाही? आणि पैसे तेवढे कुठले देवा? का ट्रॅक्टरनं करायची पेरणी? पेरणी आता का ट्रॅक्टरनं हातानंच लावता आम्ही, कापूस हातानं लावता। बैल ठेवायचे नाही तर? आणि बैल त्यांचा हात हल्लालाय, मान हल्लाली आहे, त्यांना काही वज घ्यायला येईना। उगा आता बिनीला जायचं काम आहे आमचं। बरं, तुम्हाला काही शासनाच्या योजना मिळाल्या का आतापर्यंत? काय नाही योजना, काहीच नाही। या वर्षी काही कृषी विभागाकडून काही खत बियाणं? काही नाही, खात नाही, बी नाही, आम्हाला काहीच भेटणार। खाताचं पोत 1200 रुपयाला मिळते, मग काय उरालंय शिल्लक माग? शेतात घातल्याला थोडं तिथं जुरून चाललंय, म्हणून स्वतः बेजार होता। बरं, तुम्हाला काही कर्ज किती आहे? कर्ज काय अंजीमन तेवढं आहे 40,000, ते बी माफ होत नाही, काय नाही। वर्षा यात भरताव, मुद्दल भरताव आणि उचलताव आणि तेच खाताव।